इकडे नाही तो कुठेतरी मंदिराकडे रोड गेला आहे. हा डेंजर आहे रे उतारा. हां सुसाट जर आला इकडून कोण ब्रेक नसले तो गेला डायरेक्ट आंब्याच्या मुळात जाणार. बावडी पण आहे बघ, म्हणजे गाडी एक ब्रेक नसला डायरेक्ट बावडीत आंघोळ करू. दिसका लो बाय दिसलाच नाही मला. गावी आपले जे रस्ते आहेत ना रात्री चालवताना खूप बघावं लागतं. लेफ्ट साईडला माणसं उभी असतात संध्याकाळची. प्लस आपल्याकडे गवे रेडे हत्ती आणि बिबट्यांची संख्या जास्त आहे. आल्यानंतर उत्सव मूर्ती भेटलेत. उत्सव मूर्तीचे खास मित्र आलेत, अँडी सावंत. घड्याळात ना मित्रांनो बरोबर आता 4:27 झाली आहेत. हे आपलं घर आहे, त्यामुळे झाडी जास्त असल्यामुळे गरमी तेवढी भासत नाही, कारण हवा येत असते. आणि आता आम्ही निघालो आहोत आडवली गावात. आडवली गावात माझा एक मित्र राहतो, माझ्या इथलाच आहे. म्हणजे असं यूट्यूबद्वारेच आपली ओळख झाली. म्हणजे यूट्यूबचा फॅमिलीचा एक मेंबर आहे, पण खूप जुना मेंबर आहे. तर योगायोगाने मी जेव्हा गावी आलो तेव्हाच त्याचा गृहप्रवेश आला. तर म्हटलं त्याने खूप मला 2-3 वेळा फोन केला. माझे काही मित्र जाऊन पण आले. तर म्हटलं सकाळी निघालो ना दुपारी तर जबरदस्त ऊन असतं, कारण माझ्या इथनं ते खूप लांब आहे आडवली गाव. मला पण माहीत नाही, मी पहिल्यांदाच चालले. पण म्हटलं दिवसभराची काम केली. सकाळी कुडाळमध्ये गेलो, पहिली दाढ दाखवली, दाढ ओके वाटली. तर बोलते 2-3 महिने जातील. तर म्हटलं जाऊ दे. पण दाढ काढली ना तर पूर्ण हालत खराब होते. तर आत्ता मी आणि तन्मय भाई आम्ही चाललो आहे गृहप्रवेशाला. त्यांचं घराचं गृहप्रवेश आहे. म्हटलं जाऊन येऊ, 2-3 तास लागतील जाऊन येऊपर्यंत. तर म्हटलं जाऊन येऊ आणि एक व्हिडिओ पण बनवू आठवणीसाठी. तर जाताना माझं गाव दाखवतो, गावातले रस्ते दाखवतो. एअरपोर्ट कोणी बघितलं नसेल ते बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये. आणि धमाल येईल. आल्यानंतर आंबे खाल्ले, पण आंबे खूप कमी आहेत, माहीत नाही. आम्ही याच्या अगोदर मुंबईला गेले पण फणस खाल्ले, पण आंबे जास्त गरमीमध्ये चांगले नाही, खूप गरम असतात. पण ठीक आहे, जाईपर्यंत थोडे थोडे खाणार. काजू खायचे आहेत अजून, आणि 2 दिवसात निघणार आहे. त्यामुळे 4 दिवसाची सुट्टी संपत आलेली आहे. आता निघू. आता ऊन तर कमी झालं आहे, जाताना थोडंसं भेटेल, पण ठीक आहे, हवा येईल. ते बघा पप्पा चढले नारळ काढायला वरती. हे बघा, हे बघा. निघूया ना. आमच्या गावी ना एक चांगलं आहे काय, झाडी जास्त असल्यामुळे ना हवा छान येते. आता कधी कधी हवा आली नाही तर काहीच येत नाही, एवढं गरम होतं आमच्या इकडे. पण उष्णता तेवढी आहे सगळीकडे. चला जरा जाऊन येतो. एवढी उष्णता आहे. ही दुपारचं जे ऊन लागतं ना बाबा नको असं वाटतं. सकाळी जर आपली गाडी झालेली बंद, ते धक्का करावं लागलं, माहीत नाही. लाईटचं बटन कोणीतरी ऑन ठेवलं आणि मी चावी ऑन केल्यानंतर लाईट एकदम झपकणं चालू झालं. मला वाटतं तेव्हाच काहीतरी लोचा झाला असेल, पण धक्का देऊन झाले लगेच नशीब चालू. आपला हा रस्ता अजून मातीचा आहे, अजून काय डांबरीकरण झाला नाही. खडीकरण तिथपर्यंतच खडीकरण झालं, वरती अजून झालंच नाही. थोडासा झाला असता चांगलं झालं असतं. पावसात खूप हालत होते या रस्त्याची. हा बघा इथपर्यंतच दिला आम्हाला करून ग्रामपंचायतीने, पुढे दिलाच नाही करून. ह्यावेळी आंबे खूप कमी आहेत गावी, खूप म्हणजे खूप. जांभळं वगैरे जास्त आहेत, जांभळं आणि करवंद. फणस पण खूप आहेत, फक्त आंब्याची संख्या थोडी कमी आहे. बरेचसे जे झाडी आंबे आहेत ना ते धरलेच नाही यावेळी. पण 4 दिवस आलं बरं वाटलं जरा, थोडंसं मस्त. कारण सुट्टी कमी असल्यामुळे थोडंसं जरा आपल्याला 4 दिवसात रिटर्न जावं लागतं आहे. चला उद्याचं एक दिवस जरा काम आहे. उद्या एक काम झालं की आपली कामं झाली की डायरेक्ट मला वाटतं परवा निघायचं आहे. ऊन तर आम्हाला भेटणारच आहे, कारण रात्रीचं निघायचं नाही आहे यावेळी. येताना आलो रात्री ठीक आहे, जाताना दिवसात जायचं आहे. काही करून ऊन किती लागलं तरी चालेल. हा बघा आमचा एवढा रस्ता हा खराब आहे. आता इथून हा जो रोड चालू होतो ना मेन, हा बघा हा वाला आमच्या गावातला वाडीतला, तो चांगला आहे. हा बघा डांबरीकरण आहे, सुसाट रोड आहे, सुसाट एकदम. ह्या रस्त्याला काहीच होत नाही. आता इथून रस्ता जो चालू झाला, आता मागे लेफ्ट घेतला असता आम्ही कुडाळला गेलो असतो, आणि हा सरळ आता मालवण पट्टा, म्हणजे मालवण वेंगुर्ला वगैरे जाऊ शकतो इथून. फक्त आमची वळणं बघा कशी आहेत. आणि आमच्या रस्त्यांवरती प्रॉब्लेम काय माहिती आहे, या रस्त्यावर घरं लागून आहेत, त्यामुळे नवीन जे येतात ना ते त्यांना अंदाज नसतो. हे बघा सगळी घरं लागून आहेत. बॅटरीचा खूप लोचा आहे, खूप म्हणजे खूप. गोप्रोचा आता मी एवढी फुल केलेली 100% झालेली, आता
चेक करतोय 12% झाली. माहीत नाही आता काय प्रॉब्लेम आहे बॅटरीचा. लडाखला जायच्या अगोदर नवीन बॅटरी मला किंवा मित्राचा गोप्रो वगैरे कॅरी करावा लागेल, कारण हा एका गोप्रोवर हालत खराब होणार. आता एवढं चार्जिंग असून आता बघतोय 12% आहे. काय बोलणार आता. शे, मूड ऑफ झाला माझा. थोडीशी जपून ठेवली पाहिजे. थोडंसं तुम्हाला जरा काही स्पॉट दाखवतो. आणि आता असं आहे, आता बऱ्याच लोकांना स्पॉट इथले माहीत आहेच. आता देवबाग तारकर्लीला ना एवढी गर्दी होती आज की काही जे आलेले पर्यटक ते रिटर्न गेले गोव्याला. एवढी गर्दी म्हणजे स्टेसाठी कुठलं हॉटेल होमस्टे काहीच नाही, सगळं फुल. म्हणजे विचार करा पब्लिक काय उतरली ह्या 2 दिवसात भाई. आता लोकांना जॉईंट सुट्ट्या भेटल्या ना की निघतात लगेच. आणि आता कसं इंस्टाग्राममुळे एवढं ते व्हायरल होतात काही स्पॉट, ते मग लोकांच्या डोक्यात भरतात. लोक येतात पण बघत नाही इकडे भाई किती क्राऊड असेल. कारण आपल्या मालवण देवबागला ना फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे हॉटेलची वगैरे. गोव्यामध्ये कसं कधी पण किती पण पब्लिक असू दे, कधी पण जावा, तुम्हाला रूम मिळून जातात, हॉटेल्स मिळून जातात. पण तसं आपल्या मालवण त्या तारकर्लीला तेवढं नाही आहे. लोकांनी, मला वाटतं बऱ्याच लोकांनी अगोदर बुकिंग करून ठेवलेलं आहे, म्हणून नशीब त्यांचं झालं. बरीचशी लोकं रिटर्न गेली. मी आलो आहे परोळे गावात. परोळे आदिनारायण मंदिर. आवाज कसला येतो काय समजत नाही. विंडशील्डचा येतो की काय येतोय समजा. गुरगुर असा येतोय. बघा हा, हे जे वळण आहे ना, 1 नंबर वळण आहे बघा. असं आहे बघा, हे बघा. आणि इथे खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे जर समोरासमोरून जर मोठी गाडी आली तर खूप प्रॉब्लेम होतो इकडे. हे बघा घर बघा किती लागून आहे. हे बघा, हे पण घर बघा. आपल्या कोकणात अशी घरं आहेत की एकदम रस्त्याला लागून आहेत. हे लोकांना किती त्रास असेल रात्रभर. गाड्यांचा आवाज, हॉर्नचा आवाज. हे आहे आपलं एअरपोर्ट, सिंधुदुर्ग एअरपोर्ट. पण मी कधी अजून विमानतळ बघितलं नाही उडताना किंवा येताना. माहीत नाही आता. आपल्या जेव्हा आपण येतो तेव्हा नसेल. आचरा मालवण चिपी, इसको बोलते चिपी एअरपोर्ट. मालवण आता इथून आहे 14 किलोमीटर. ओ ओ ओ ओ एकदम क्लीन बघा, मस्त. मला वाटतं सीझनच्या टायमिंगला येत असतील, पण जास्त नाही आहे इकडे फ्रिक्वेन्सी तेवढी. माहीत नाही आता का एवढं बांधून ठेवलं आहे. जर त्याचा वापरच नाही आहे तर एवढा का मोठा प्लॅन केलेला काय माहिती. पण सीझनच्या टायमिंगला ठेवायला हरकत नाहीत. म्हणजे कमसे कम सॅटर्डे संडे किंवा मंडे वगैरे असं ह्या टायमिंगला, मेमध्ये तरी कमसे कम. कारण मेमध्ये पब्लिक जास्त येते मुंबईवरून. बाकी सगळं इकडे ओपन आहे. रात्री इकडे काय सगळे सन्नाटा असतो इकडे, फक्त गाड्या रोडवर. हे बघा, हे पूल आहे जे आपण मालवणला जाताना आपल्याला भेटतं, ते जिकडे फोटोग्राफी व्हिडिओ खूप असतात, आपल्याला मिळतात बघायला इंस्टाला. ते हे ब्रिज आहे. पब्लिक आहे अजून. MH14, MH02, MH10 सगळे बाहेरच्या गाड्या दिसत आहेत बघा. MH43, MH12 सगळे बाहेरच्या गाड्या. आपल्या दिसतच नाही कुठे. MH05 दिसत नाही. MH05 कल्याण पासिंग, फक्त आपली दिसते रोडवर गाडी. MH05. दिल पे जख्म खाते हैं, उनको याद करते हैं. हे बघा, हे थांबले. कशाला थांबले? करवंद आहे बघा. पडली करवंद खायला थांबलेत, करवंद खायला. MH03 मला जाऊ दे. बघ, बघितलं कसला टर्न घेतला. वा, इसको बोलतोय ड्रायव्हिंग. MH46 फुल पिकनिक ट्रिप घेऊन आलाय वाटतं. इकडं आपल्या गावची जी वळणं आहेत ना, फुल एकदम बाबा प्रॉपर बघूनच ओव्हरटेक करावा लागतो, नाहीतर गेला तुम्ही. टांगा पलटी घोडे फरार. हा कसा आहे बघ, जायला देत नाही बघ. तो पडदा त्याचा, हा ते कर्टन आहे ना, कर्टन गाडीचं, ते पूर्ण मिररवर येते, त्याच्यामुळे मला वाटतं दिसत नाही त्याला. हां बस, काय लेट झाला ना तर प्रॉब्लेम होणार आहे. यांचे असे येतात ना समोर, डायरेक्ट जायचं गाडी घेऊन. साईड द्यायचीच नाही यांना. राईट घेतलात ना, राईट तर तुम्ही मालवण कट्ट्याला जाणार. आणि आता लेफ्ट घेतलात ना, हा सरळ देवबाग, तारकर्ली, मालवण ST डेपो, हा सरळ रोड गेला. आपल्याला जायचा आचरा, कारण मालवण डेपोच्या अगोदर आपल्याला राईट घ्यायचा आहे. तो आचऱ्याला जातो, पण त्याच्या अगोदर
मला असं एक दुकान बघायचं आहे, तिकडे भेटवस्तू मला घ्यायची आहे आपल्या मित्रासाठी म्हणजे गृहप्रवेश आहे, जे घरात यूज होईल त्याला एक आठवण. तर आता मला इथे नाही भेटलं तर मला मार्केटमध्ये जावं लागेल खाली मालवणात. आणि इथे मला डाऊटफुल वाटतं, इथे भेटेल न भेटेल सांगू शकत नाही. भेटवस्तू घेतली आपण थोडी आठवणीसाठी. हे जे आहे ते आपलं मालवण मार्केट आहे, हे सगळं मच्छी फिशी मस्त स्वस्त भेटतं. पण आलो आता, हा सर मार्केटला गेला खाली आतमध्ये, ते मच्छी फिशी छान भेटते आणि हा पूर्ण बाजारपेठ आहे मालवणची. शेवटी मला मार्केटमध्ये यावंच लागलं खाली, कारण तिकडे काहीच नाही, इकडे सगळी दुकानं आहेत. एक आपली भेटवस्तू घेतली छोटीशी आठवण म्हणून. गृहप्रवेशला जाताना काय घ्यायचं हे कळत नाही, काय सर्वच जण काय ना काहीतरी सेम सगळं घेऊन येत असतात, ग्लास सेट, कप सेट. मग आपण म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं घेऊ. मी ज्युसर घेतला, ज्युसर मिक्सर असतो ना तो आला. म्हटलं ठीक आहे काहीतरी यूज होईल. ये बाय, दरवाजा उघडताना बघा जरा. चला चला चला, डीडी दमन पासिंग कर्नाटकवाले पण मालवणमध्ये येतात फिरायला, त्यांना जवळ पडतं ना. हे कोण आहे MH20 वाले? रेंटवर भेटतात की घेऊन आलेत बाहेरून गाडी? हा भाई, मालवण आता खूप चेंज झालं पहिल्यापेक्षा आता. हो 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 हो, मुंबईला चालले MH01. सुट्टी संपली वाटतं. चला चला, आपल्या गाठ भेट झाली मित्रांची. वर चढायला गेली. चला चला. मंदार भेटला बाई. मंदार भाऊ गेलेला मामाकडे आपल्या, आणि मामा त्याचा इथेच राहतो मालवणला. आणि मंदार आपला तिथेच राहतो आचऱ्याला, सडेवाडी गाव आहे म्हणून. मागे आपण गेलेलो एकदा हंपीवरून येताना. आता आडवली गाव मला पण माहीत नाही, मॅप लावतो नंतर, आता सध्या नको. हा, हवा आली, बरं वाटलं जरा. मला वाटलं आडवली गाव जवळ आहे, पण आता इथून मालवणवरून पण ते 29 किलोमीटर आहे, आणि आता सध्या दाखवतं आहे 27 किलोमीटर. बाबा लय वेळ हे लांब आहे. मग मला वाटलं जवळ आहे की काय, मला आपला आरामात चाललो आहे. आता मॅप चालू केला त्याच्यामध्ये दाखवते 27 किलोमीटर. हा नाही, लेफ्ट कसा, राईट आहे ना 15 किलोमीटर नंतर, बरोबर ना? 15 किलोमीटर नंतर राईट. हा कुठे लेफ्ट आहे ते पुढे असेल तो. हा इकडे, हा ह्यो आलो, हा वाला, हा हे लेफ्ट असतो तो. कोणतरी एक थांबलो, हा मुंबईकर चाललो वाटतं. हा लेफ्ट आहे तो, तेच बोलतोय. थांब बाबा, आपण जाऊया काय? गाय आले की भीती वाटते. नाही, ओके चला, जरा पळवूया गाडी, नाहीतर लेट होईल परत घरी पोचायला. पप्पांचं नाटक पण आहे इकडे कुठेतरी, ते जर टाईम भेटला तर मग तिकडे जाऊन यायचं. बघू पहिला आधी इकडे पोचूया पहिलं, लवकरात लवकर. चला पोचलो आडवली गावात. आडवली म्हणजे हा रोड सरळ कणकवलीमध्ये जातो. कणकवली इथून किती आहे? 22 किलोमीटर. पण मला माहीत नाही कणकवलीवरनं जवळ पडेल की इथूनच, मी ज्या रूटने आलो आहे तिथूनच घर जवळ आहे. कुठला? हा राईट, पुढचं राईट ना, पुढचं राईट ना. ठीक आहे चालेल. हाय ग, म्हणजे तरी पण बघितलं तर लय लांब आहे माझ्या घराकडनं. नाही म्हटलं तरी मी सांगू तुम्हाला 27 तिथून, आणि तिथून 10 ती 27 40 किलोमीटर असेल. 40 किलोमीटर. आडवली गाव आहे बघा, इकडून आडवली गाव 4 किलोमीटरवर आहे अजून. हा सरळ कणकवलीला बघा, विचारावं लागेल मला मित्राला. समजा कणकवलीवरून जर मला म्हणजे जवळ पडत असेल तर मी कणकवलीवरूनच जाईन घरी. मग हे इकडून ते वळणं करण्यापेक्षा सरळ हायवे पकडला की गेलो. यो हा.
काय बोला, गावी जे वातावरण आहे आणि गावीचं माहीत नाही जे सुख आहे ते कुठंच नाही आहे. फक्त आपण आता काय मुंबईमध्ये नोकरीसाठी गेलो, कर्जात फसलो, तर मला आता तिकडे आता ऑप्शन नाही आहे का आपल्याला. पण खरोखर आपल्याला तेव्हा कळत नाही सुरुवातीलाच. तर आपण थोडंसं प्रयत्न करून गावीच काहीतरी शोधलं असतं, भेटलं असतं, मेहनत घेतली असती तर सगळंच झालं असतं, गाव पण झालं असतं, सगळंच झालं असतं. पण आता ते नाही आहे. कामाशिवाय आपण राहू शकत नाही. 4 दिवस आपला सुट्टीमध्ये येतो ते बरं वाटतं, पण असं तुम्ही राहू शकत नाही. जर हातात तुमचं काम असेल तर ठीक आहे. फक्त गावी एक सुख आहे की वातावरणामध्ये तुमची हेल्थ चांगली राहते, पाणी शुद्ध आहे, हवा शुद्ध आहे. आपल्या मुंबईमध्ये धुळीचा एवढा परिणाम म्हणजे होतो आहे ना शरीरावर आपल्या, खूप बेकार आहे. आणि एवढी धूळ आहे आपल्या आज मुंबई शहरात. सगळीकडे चालू कामं, कन्स्ट्रक्शन चालू, रोडची कामं चालू, खोदकाम. म्हणजे सकाळी बाहेर निघाल्यानंतर जर तुमच्या नाकाला मास्क किंवा रुमाल नसेल तर हालत खराब. कुठला पुढचा ना हा वाला ना, घाडीवाडी. हा बरोबर, घाडीवाडी. अरे बाबा, हा वा 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 वा. घाडीवाडी, आपल्याकडे पण घाडीवाडी आहे ना. हो भाई, रस्ता डेंजर आहे. आपल्यासारखाच आहे सेम, फक्त खडी घालून ठेवली आहे. इकडे पण झाडं जास्त असल्यामुळे संध्याकाळ लगेच झाल्यासारखी वाटते ना. आता आपल्या भावाचं घर कुठे आहे, मिस्टर प्रशांत घाडीगावकर. मला वाटतं आतमध्ये वाटतं, पुढे अजून. हां हां, पुढे आहे ना. घाडीवाडी. हे पण घरं मस्त आहे तरी दोन्ही पण. ही बघ, स्वामी. मस्त ओपन जागा आहे बघ. क्रिकेट खेळा एक नंबर आहे जागा. मुंबईवाले आहेत काही नाही. एकदम एका साईडला गाव मस्त आहे, मेन रोडपासून आतमध्ये शांत. घरं इकडे सगळेच जण घरं बांधतात वाटतं. चिरेबंदी इथून आहे, इकडेच असं आहे मला वाटतं. हां, पण तिकडे पण मंडप घातलेला होता मागाशी. इकडे नाही, तो कुठेतरी मंदिराकडे रोड गेला आहे. हा डेंजर आहे रे उतारा. हां, सुसाट जर आला इकडून, कोण ब्रेक नसले तो गेला डायरेक्ट आंब्याच्या मुळात जाणार. बावडी पण आहे बघ, म्हणजे गाडी एक ब्रेक नसला डायरेक्ट बावडीत आंघोळ करूक डिस्काव. हा मंदिर आहे काहीचा तरी. हा, कुठला, गांगेश्वर. गांगेश्वर मंदिर. बाई पाणी असा बाबा, पाणी असा अजून बघ. म्हणजे इकडे पाण्याची टंचाई नाही वाटतं. ओ भाई, रस्तो डेंजर हा. हा मस्त वाटतं ना. हा हा मस्त. इकडे असं हे उडवायला भेटलं पाहिजे, ड्रोन. हा भाई, इथे रस्ते लय डेंजर आहेत रे बाबा. हां, लय डेंजर आहे. हो, मिस्टर सावंत. रस्ते लय डेंजर आहे तुमचे. आल्यानंतर उत्सव मूर्ती भेटलेत. उत्सव मूर्तीचे खास मित्र आलेत, अँडी सावंत. आणि माझ्या घराकडून खूप लांब आहे, पण मजा आली जरा. इथे आतमध्ये येताना गाडीवाडीची मजा आली. ऑफ रोडिंग आणि जरा वेगळं काहीतरी बघायला भेटलं. आता जास्त बोलत नाही, कारण इकडे ना गाणी चालत, कॉपीराईट आले तर माझा व्हिडिओ पूर्ण गेला. नाही, कातवन मी पण बघितलंय. हे प्रशांत भाऊंचे बाबा आहेत. आता घरी आम्ही घर बघितलं, खूप सुंदर घर. आता आतमध्ये गर्दी असल्यामुळे मी आता काय दाखवत बसत नाही, पण झालं
माझ्या घराकडनं पण खूप लांब आहे. मला वाटतं एक 50-55 किलोमीटर असेल आडवली गाव. आणि हा रोड तो रोड गेला ना सगळं कणकवलीला, तर कणकवलीला इथून 22 किलोमीटर आहे इथून कणकवली. पण ते कणकवलीवरून पण मला लांब पडणार तसं बघायला गेलं तर. तो हा रूटच बेस्ट आहे. बरोबर. पण बरोबर त्या निमित्ताने घर बघितलं प्रशांत भाऊंचं. मुंबईचं घर तर बघितलं नाही, पण गावचं घर बघितलं. आता थोडंफार मला वाटतं काम बाकी आहे, पण ते काय होऊन जाईल. पण मेन तर वरतं छप्पर झालं आणि लाईट आली. पाण्याची सोय पण छान आहे. आनंद भाऊ पण आलेत. आनंद भाऊ मला वाटतं दुसऱ्यांदा आले तिकडे ना. बाकीची मित्रमंडळी आमची दुपारी सकाळी येऊन गेली आहेत. बरीचशी मित्र आली नाहीत. आणि तर जर अजून 2 दिवस सुट्टी असते तर नक्की आले असते सगळे. लागोपाठ सुट्टी आले म्हणून तर एक मॅच. पण गरमी खतरनाक आहे गावी. मुंबईला आपण म्हणतो, पण मुंबईपेक्षा मला वाटतं गावी पण सेमच आहे. तीच परिस्थिती आहे. ऊन पण खतरनाक आहे. बाकी घर छान आहे. आणि घाडीवाडीमध्ये खूप घरं आहेत गाड्यांची, गाडी गावकऱ्यांची. आणि वातावरण छान आहे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे 4 दिवस गावी राहून गेलात तरी बस काय कलर चेंज. हां चला बाबा घेतो आम्ही. चल मग हो राहायला येऊ एक दिवशी. त्यात समाधान आहे. खैसून इलो काय पप्पा फोन करतात. चला त्यानिमित्ताने एक गाव बघितला, आडवली गाव, घाडीवाडी. आणि घर पण छान आहे. नाही बघा, जसं आपलं मुंबईत घर असतं ना तसं गावी भले ते छोटं असू दे का, पण एक स्वतःचं घर पाहिजे गावी पण. आपल्या मुंबईचा काय भरवसा नाही आहे, त्यामुळे गावचं घर हे महत्त्वाचं आहे. गांगेश्वर मंदिर आहे, गांगेश्वर मंदिर. त्यामुळे घर पण छान आहे, वाडी छान आहे. मस्त वाटलं जरा शांत आणि थंडावा आहे जरा इकडे ह्या साईडला. ओ माय गॉड, आता हा जो चढण आहे ना एक नंबर डेंजर आहे हा वाला बघा. म्हणजे आज नवीन जो कोण असेल ना नवीन, तर त्याची टरकणारच आहे 100%. माझी बघा आता सेकंडमध्ये पण चढत नव्हती, फर्स्टमध्ये चढली. आता आपल्याला इथून राईड घ्यायचं आहे. हां आहे ना. आता मी येताना इथूनच येलो आहे. इथूनच जाऊया ना. इकडून सरळ गेला एक इथे. अच्छा हां तेच. हां सर तुम्ही येता पुढे येता काय. हां मग चला तुम्हीच पुढे चला, आमकाला मार्गदर्शन करा जरा. स्प्लेंडर आहे ना ती, धाडधूड करत जाणार तो. डबा येतो बघ. अच्छा इथून कुठे, इथून नाही आलो आपण येताना, तिकडून आलो ना आपण. हां मग त्याच म्हणते तिथून इलो ना आपण. हो तेच म्हणते. हे कुठलं रोडा. हा हे मातीचं रोडा. मगाशी मी तिकडून आलेलो, ऐकलं काय. हां तिकडून त्या रोडने, ह्या मातीच्या रोडने नाही आलेलो. अच्छा मग तुम्हाला पहिला लेफ्ट भेटला असेल कुठेतरी. हां बरोबर, मातीचा रस्ता आहे, मातीचा. भाई काय होतंय, गाडी काय होतंय. नाही म्हटलं तर एवढं लांब आहे ना माझ्याकडनं, म्हणजे जीवावर येत होतं. काय करू, निघू काय नको एवढं. म्हणून ते ऊन कमी होत होतं का बघत होतो. 4-4:30ला निघालो मग मी. माझी मावशी राहते पाठपुरा. अच्छा हां वेताळाचं मंदिर आहे. हां वेताळ. हां एक मावशी राहते त्यांच्या गावात. आलात की भेटा मग मुंबईला, डोंबिवलीला. हां काय आलात की. हां आनंद भाऊ चला मग, तुम्ही इथून जाणार ना. चालेल चला भेटा मग, आलात की भेटूया. चला निघू. हो चला. आडवली गावातून तर निघालोय. आता मला जायचं आहे कातवन गावात. कातवन गाव म्हणून एक आहे. किती मिनटं दाखवत आहेत रे कातवन गावात. किती मिनटं दाखवत आहेत. पाऊण तास. ओ माय गॉड. पण ठीक आहे, आपल्या घरच्या रस्त्यावरच आहे गाव. तिकडे आहे पप्पांचं नाटक, तर ते पण एक जरा आपण भेट देऊ त्यांना. आणि मग तिथून मग बघू. नाटक बघायला तर थांबणार नाही, तिकडून आपण लगेच निघणार. लाईट तर लावूया, कारण काय गावचे रस्ते आहेत, समजत नाही आहेत. हा बघा कुत्रा बघा. रोड कुठला आहे दुसरा आहे. मगाशी आम्ही दुसऱ्याच रोडने आलेलो. लाईट बंद करू, काय दिसत नाही.
नशीब समोरच्यानं तरी बंद केले. वाव, मेन रस्ता भेटला. लाईट ऑन करूया काय? करूया ना? नको एवढ्यात नको, थांबा ह्यांना जाऊ दे. ते बरे शिव्या देतील. आपली लाईट एवढी बसते ना डोळ्यावर, चला लावू. काय करणार, विलाज नगर. मला तर रोड दिसला पाहिजे. हां बस. हां आता रोड छान भेटला. आता आपल्याला कातवन गावातून थोडंसं भेट देऊन बघू. जास्त वेळ थांबणार नाही, घरी जायचं. कारण उद्या सकाळी उठायचं आहे. म्हणजे बाबा हा लेफ्ट साईडला उभा आहे दिसलाच नाही मला. गावी आपले जे रस्ते आहेत ना, रात्री चालवताना खूप बघावं लागतं. लेफ्ट साईडला माणसं उभी असतात संध्याकाळची. प्लस आपल्याकडे गवेरेडे, हत्ती आणि बिबट्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना थोडं सांभाळून. आपल्या गावी ॲक्च्युली ना काय होतं माहिती आहे, ॲक्सिडेंट का होतात, तर रस्ते मोकळे असल्यामुळे जे बाहेरून जे येतात ना फिरण्यासाठी ते खूप सुसाट असतात. उदाहरणार्थ आता गोव्याला जाताना ते काय माहीत नाही, ते त्यांना ते काय अंगात येतं. मुंबईहून येताना चांगले येतात, पण आमच्या पट्ट्यात आल्यानंतर ते एवढे सुसाट, कारण ते कसं गोवा ते डेस्टिनेशन जवळ येतं ना, तेव्हा त्यांचा ऊत येतो, ऊत एक. मग ते पळवण्याच्या नादात ना ते काय करतात, अंदाज येत नाही. आपल्या मुंबई गोवा हायवे खूप सोपा वाटतो, पण तो खूप बेकार आहे आपला. बऱ्याच लोकांना समजत नाही आहे. बिंदास असतात भरपूर लोक. आता आपल्या गावचे रस्ते पण बघा एकदम क्लीन आहेत, एक खड्डा नाही आहे, पण वळणं आहेत ना ती खूप बेकार आहेत आपल्या गावच्या रस्त्यांची. ती ज्यांना जजमेंट आहे, ज्यांना माहीत आहे, त्यांनाच ती परफेक्ट वळणं कळतात. पण ह्याला आलो म्हटलं आचरा तिरटा झालो का, आचरा तिरटा. हां आचरा तिरटा बरोबर. चला इथे आता एक वडापाव खाऊ आपण, एक मस्तपैकी गरमागरम. इथे कुठेतरी फेमस वडापाव आहे ते. हय जा ना तो काहीतरी मागाशी आपण बघलो ना. हां ह्यो का हय जातो. अरे बाबा ह्यो काय करता, हयच काहीतरी. ह्यो काय एवढं हळू चालता ना. हो 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 यो 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 हो यो 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 हो बघ. चल एक खाऊया आणि निघूया पटापट, नंतर जेवणाचा काय तर बघू नंतर. अरे भाई गाडी अशी का लागली एकदम. मगाशी पण आम्ही गेलो ते गर्दी खूप होती इथे, म्हणून म्हटलं नंतर येऊया. हा गरमागरम कांदो हो. 500 मीटर राईट. हो 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 काहीच बघा काय दर्शन दिलं आम्हाला. ते बघा समोर बघा मस्त. कातवड गावात आहो आम्ही. कातवड गाव आहे कातवड. चला आज 2 गाव बघितले आपण, एक आडवली आणि आता आलो कातवडमध्ये. इथे थोडं नाटक आहे, ते आपल्या सगळ्या मित्रांना भेट देऊ. बघू जर लवकर चालू झालं तर थांबू, नाही तर मग निघणार लगेच. कारण मला मेन म्हणजे पेट्रोल भेटत नाही. 3 पेट्रोल पंपावर पण पेट्रोल संपलं आहे. आता मालवण तो मार्केटमधलं जर चालू असला रात्री तर ठीक, नाही तर माझे वांदे आहेत. घरी पोचलो पाहिजे, बाकी काय नाही.